हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मुगाची डाळ घालून शेपूची भाजी बनवणार आहोत. तर यासाठी मी छान गावाकडून फ्रेश अशी शेपूची भाजी आणलेली आहे. तर आता आपण ही छान निवडून घेणार आहोत. आपल्याला याच्या कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत. आपण सर्व भाजी आता ही छान निवडून घेऊया. आपली शेपूची भाजी ही छान निवडून झालेली आहे. याच्या आपल्याला अशा छान कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत. याने आपल्या भाजीला छान चव येते. चला तर आता आपण ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की या भाज्यांना फवारणी केलेल्या असतात, तर त्यामुळे आपण ही 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ धुवून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे. कापल्यानंतर आपल्याला ती भाजी धुवायची नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपले भाज्यामधील सर्व जीवनसत्व नष्ट होतात. तर आपण सुरुवातीलाच ही भाजी छान धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण ही भाजी छान कट करून घेणार आहोत. भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक जुडी आपण ही छान शेपूची भाजी घेतलेली आहे. ही मस्त मला फ्रेश ताजी मिळालेली आहे. ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मुगाची डाळ अर्धी वाटी ही मी छान भिजवून घेतलेली आहे. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या ह्या मी छान कट करून घेतलेल्या आहे. मिरच्या आपण ह्या छान कुटून घेणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण ही भाजी कट करून घेणार आहोत. आपण भाजी छान कट करून घेऊया. आपली भाजी ही छान कट करून झाली की आपण मिरच्या देखील कट करून घेणार आहोत. तुम्ही त्या कुटून देखील घालू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही भाजी बनवू शकता. शेपू, पालक, आंबट चुका या सर्व भाज्या जर मिळाल्या तर आपण ह्या छान घोटून देखील करू शकतो. शेपूची भाजी मी छान कट करून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या आणि लसूण याचे देखील मी छान असे कट करून छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहे. तुम्ही ठेचून देखील करू शकतात. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आपल्याला पालेभाजीला तेल हे कमीच वापरायचं आहे. कमी तेलामध्ये देखील खूपच छान भाजी होते. तेल तापलं की आता आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. जिरं, लसूण हा आपल्याला छान लालसर असा होऊ द्यायचा. त्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या तुकडे केलेले आहे ते घालून घेऊया. आपली फोडणी छान झाली की त्यामध्ये आपण आता भाजी घालून घेणार आहोत. लसूण, हिरवी मिरची आपण ही छान परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊया. भाजी छान परतली की त्यामध्ये आपल्याला भिजवलेली डाळ घालायची आहे. छान मिक्स करून घेऊया. आपली भाजी ही छान परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये डाळ घालून घेणार आहोत. डाळ देखील आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ,
छान मिक्स करून घेऊया. मुगाची डाळ घालून आपण ही भाजी छान परतून घेतलेली आहे. आपल्याला ही डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागेल, तर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत. आणि आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनिट भाजी छान शिजवणार आहोत. आपली भाजी ही छान शिजून झालेली आहे. बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही आवडत नाही, पण ह्या भाजीचे खूपच फायदे आहेत. मासिक पाळीमध्ये बऱ्याच महिलांना पोटदुखीचा त्रास असतो, तर ह्या महिलांनी ही भाजी अवश्य खावी. पोट साफ होण्यासाठी, सांधेदुखी यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ही भाजी अवश्य खावी. चला तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली शेपूची भाजी. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.